गोकुळने शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज दिलेली आहे, कारण दुधाच्या खरेदीमध्ये आता 2 रुपयांनी वाढ केली जाणार आहे। आजपासून या नव्या दराने गोकुळ दुधाची खरेदी करेल। नव्या दराच्या नुसार 56 रुपये 60 पैसे या दराने दुधाची खरेदी केली जाईल। पुणे मुंबईमध्ये दुधाची मागणी वाढलेली आहे, त्यामुळे उत्पादन वाढवण्याचे सध्या हे प्रयत्न होत आहेत। गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या खरेदीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ केली जाते आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। विजय, खरं तर आताच आपण एक बातमी बघितली होती, ती म्हणजे थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे दुधाच्या उत्पादनामध्ये काही ठिकाणी घट होतेय, संकलन कमी होत आहे। मात्र दुसरीकडे गोकुळनं शेतकऱ्यांसाठी ही चांगलीच गुड न्यूज दिली आहे। यामिनी अगदी बरोबर आहे। दुधाचं संकलन वाढावं याच्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन करावं याच्यासाठी खरेदी दरामध्ये गोकुळनं वाढ केलेली आहे। आपण जर बघितलं तर 2 रुपयाची खरेदी वाढ ही आजपासूनच केलेली आहे, जेणेकरून दुधाचं संकलन जे गोकुळचं दुधाचं संकलन म्हैसीचं आहे ते साधारण 9 लाख लिटर आहे आणि ते कुठेतरी वाढावं याच्यासाठी पुणे असेल, मुंबई असेल या मोठ्या शहरांमध्ये गोकुळच्या दुधाला मागणी आहे ती प्रचंड वाढत आहे आणि त्याचे कुठेतरी पुरवठा व्हावा याच्यासाठी गोकुळनं आजपासूनच हे दर वाढवलेले आहेत। आधी जर आपण बघितलं तर प्रति लिटर 54 रुपये 60 पैसे असा दर होता दुधाचा खरेदीचा, आता तो 56 रुपये 60 पैसे इतका होणार आहे। गोकुळकडून अद्याप विक्री दरामध्ये मात्र कुठलीही वाढ केली नाही, मात्र भविष्यात किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये ही वाढ देखील गोकुळकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल, गोकुळनं खरेदी दरामध्ये आता वाढ केली आहे। अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।